अभिजित मीटिंगमध्ये असताना त्याला अनन्याचा मेसेज मिळाला. मी घरी चालले आहे 1 महिन्यासाठी. आई आणि यशची खूप आठवण येते आणि माझी आत्ता एक्झाम पण आहे, सो मला डिस्टर्बन्स नको आहे. सी यू, मिस यू. अभिजितने मेसेज रीड केला. त्यातल्या मिस यूमुळे त्याला थोडं पण शॉक आला नाही. त्याला नॉर्मल वाटलं. त्याने ओके म्हणून मेसेज केला. मीटिंगनंतर त्याने फोन केला पण तिने रिसीव्ह केला नाही. त्याने बराच वेळ वाट पाहिली पण तिने रिटर्न त्याला कॉल केला नाही. मग मात्र त्याने तिच्या घराची वाट पकडली. घराच्या जवळ येताच त्याने पुन्हा तिला कॉल केला पण तरीही तिने रिसीव्ह केला नाही. मग तो आतमध्ये गेला. अभिजितला आलेलं पाहून अनन्या चपापली पण तिच्या मावशीला मात्र त्याला पाहून आनंद झाला. काय काकू, कशा आहात? अभिजित बसत बोलला. मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? सरला हसत बोलली. त्या दोघांकडे पाहून अनन्याला असं वाटलं की हे लोक खूप वेळा भेटले आहेत, पण तिच्या आठवणीनुसार तर दोघे दुसऱ्यांदाच भेटत होते. अनन्या, अगं चहा वगैरे काहीतरी आण, सरला म्हणाली. अनन्या किचनमध्ये गेली. ती काही बोलली का तुम्हाला? ती का आली इथे? अभिजितने अनन्या गेल्याची खात्री केली आणि विचारलं. तिला आठवण येत होती अन अभ्यास खूप करायचा आहे, बोलली. सरला म्हणाली. तिला काही कळलं तर नसेल? अभिजित विचारात म्हणाला. तसं मला काही वाटलं नाही, तुम्ही काळजी नका करू, मी सांगेन तुम्हाला तसं काही असेल तर, सरला म्हणाली. ओके, अभिजित म्हणाला. माझी अनु खूप नशीबवान आहे की तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. त्या दिवशी तुम्ही पुन्हा आलात आणि मला सगळं खरं सांगितलं तेव्हा मला पण तिची खूप काळजी वाटलेली, पण तुमच्यावर विश्वास ठेवला आणि खरोखर तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करतायत ते कळतंय. पण तिची आई आणि तुमची आत्या, सरलाला अभिजितने मध्येच अडवलं. काकू प्लीज ते सगळं विसरून जा, माझ्यासाठी फक्त अनन्या इम्पॉर्टंट आहे. अभिजितचं वाक्य ऐकून सरलाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. तिला सगळा भूतकाळ माहिती होता पण अनन्याला तिने कधीच सांगितलं नव्हतं. अनन्या 10 वर्षाची असल्यापासूनच तिने आपल्या बहिणीच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं होतं. तिला स्वच्छ नाव दिलेलं का तर तिला कोणी लावारीस म्हणू नये म्हणून. तिच्या बहिणीच्या चुकीची शिक्षा अनन्याला कधीच मिळू नये असं तिला वाटत होतं. पण भूतकाळ प्रत्येक वेळी समोर उभा राहत होता आणि म्हणूनच तिची काळजी वाढत होती. तिने नवरा नसतानाही अनन्या आणि यशला चांगलं सांभाळलं होतं. प्रसंगी लोकांची धुणी भांडी केलेली पण तिला शिक्षण दिलेलं आणि आज त्याच अनन्यामुळे ती जिवंत होती. पेरलेलं बी कधीतरी फळ देतच, तिलाही अनन्याने दिलेलं तिचं आयुष्य. आई चहा घेतेस ना? अनन्याच्या आवाजाने सरला भानावर आली. तिने चहा घेतला. अनन्याने अभिजितला पण चहा दिला. त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केलं. ती पण हलकेच हसली. अभिजितचा चहा झाल्यावर तो उठला आणि जाऊ लागला. त्यांना सोडून ये, सरला अनन्याला बोलली. अनन्या अभिजितच्या मागून गेली. थोडं बोलायचं आहे, गाडीत चल, अभिजित म्हणाला. अनन्या मनातून थोडी घाबरली पण तिने हिंमत केली आणि मग गाडीत जाऊन बसली. पुढच्या सीटवर गोपाळ बसलेला. त्या दोघांना गाडीत आलेलं पाहून तो गाडीतून उतरला. आता गाडीत फक्त दोघेच होते. अभिजितने अनन्याला मिठीत घेतलं तसं तिचे डोळे भरून आले. अनु, मी तुला खूप मिस करेन. काय गरज होती यायची? आपण आई आणि यशलाच तिकडे नेऊया. अभिजितच्या तोंडून अनु ऐकून खरं तर अनन्याला खूप छान वाटलं होतं पण आत्ता वेळ तशी नव्हती. नाही, मला इथेच थांबायचं आहे आणि फक्त 1 महिन्याचा तर प्रश्न आहे, नंतर येईन मी, अनन्या त्याच्याकडे पाहत बोलली. तो थोडा नाराज वाटला. ओके, मी उद्या तुला कॉलेजमध्ये सोडेन आणि रोज येईन मी तुला कॉलेजमधून पिकअप करायला.
तिच्या कपाळावर किस करत तो बोलला. तिला खरं तर नाही म्हणायचं होतं, पण आत्ता जर ती असं बोलली तर अभिजितला शंका आली असती आणि मग त्याने नक्कीच सत्य शोधलं असतं. म्हणून ती फक्त ओके बोलली. आणि हो, लक्षात ठेव, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण जगातली कुठलीच गोष्ट त्याच्यासमोर इम्पॉर्टंट नाही. अभिजित त्या डोअर ओपन करून देत बोलला. तिने हसून प्रतिसाद दिला. क्षणभर तिला वाटलं सांगावं काय याला सगळं, पण तिने तो विचार झटकला. दुसऱ्या दिवशी बोलल्याप्रमाणे अभिजित तिला कॉलेजमध्ये सोडायला आला. तो तिला गेटवर सोडून निघून गेला. ती जेव्हा आतमध्ये चालली होती तेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिला ओळखीची कार दिसली आणि लगेच तिला बाजूलाच आवाज आला. झाला का त्याच्यासोबत रोमांस करून? राजश्री देशमुख रागाने तिला बोलत होत्या. श्यामराव देशमुख पण त्यांच्या बाजूलाच उभे होते. त्या दोघा नवरा बायकोला बघून अनन्याचा तळतळाट होणंच बाकी होतं. ही तीच बाई होती जिनं तिला आणि तिच्या आईला मोलकरीणवरून स्वच्छ घरी ठेवलेलं. तुम्ही तुमचे पाय जमिनीवर ठेवायची तसदी कशी काय घेतली? अनन्या उपहासाने बोलली. काय करणार? तू आणि तुझ्या आईनं आमच्या घराचं वाटोळं करण्यात काहीच कमतरता ठेवली नाही. पहिलं तुझ्या आईनं देशमुखांचा लहान मुलगा देशमुखांना परका केला आणि आता तू तुझ्या आईच्या पावलावर पाऊल टाकते. तू माझ्या मुलीचं सुख हिरावून घेते. अभिजित इनामदार माझा होणारा जावई आहे आणि म्हणूनच तू त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढला आहेस. तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का? राजश्रीबाई तावातावाने बोलत होत्या. श्यामराव देशमुखांनी त्यांचा हात दाबून शांत राहण्यास सांगितलं. तुम्ही तुमच्या काळ्या तंडातून माझ्या आईचं नाव पण घेऊ नका. माझ्या आईने काहीच चुकीचं केलेलं नाही. अनन्या रागाने बोलत होती. हे बघ अनन्या, राणी तुझी मोठी बहीण आहे. तू स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का? श्यामराव शांततेत बोलले. वा, आत्ता तुम्हाला आठवलं का मी तिची बहीण आहे ते? जेव्हा मला तुम्ही मोलकरणीसारखं वागवत होता तेव्हा ते कधीच बोलला नाहीत की आम्ही दोघी बहिणी आहोत. जेव्हा तिला तुम्ही छान छान कपडे, खाऊ आणत होता आणि छोट्या छोट्या चुकांसाठी मला मारत होता तेव्हा नाही आठवलं की आम्ही दोघी तर बहिणी आहोत. 10 वर्षाच्या एका लहान मुलीला, जी तुमच्याच भावाची मुलगी होती, तिला दरवाजातून बाहेर ढकलून देताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का मिस्टर देशमुख? अनन्याच्या डोळ्यात राग आणि अश्रू दोन्हीही थोड्या जास्त प्रमाणात होतं. अनन्या, झालं गेलं सगळं विसरून जा. चूक झाली तेव्हा पण, म्हणून तू राणीसोबत असं करू नको. राणी केव्हापासून स्वप्न पाहते अभिजित इनामदारशी लग्न करण्याची. श्यामराव देशमुख शांतपणे बोलले. मिस्टर देशमुख, माझ्या एक्झाम जवळ येत आहेत. मी खूप बिझी आहे. एवढं बोलून अनन्या निघून गेली. राजश्रीबाई दात ओठ खात गाडीत जाऊन बसल्या. कॉलेज गेटच्या कॉर्नरवर एक माणूस हातात फोन घेऊन बसलेला. त्या दोघांना गेलेलं पाहिलं आणि त्याने आपल्या फोनमधलं रेकॉर्डिंग बंद केलं. त्याने रेकॉर्डिंग प्ले करून चेक केलं आणि मग दुसऱ्या व्यक्तीला सेंड केलं. जॉनने तेव्हा ते रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं, आता देशमुखांना शेअरसोबत घरदार पण विकावं लागेल. तो अभिजितच्या केबिनमध्ये गेला तेव्हा अभिजित विचारात गडलेला जॉनला पाहून त्याने डोळ्यांनीच काय म्हणून इशारा केला. जॉनने त्याला रेकॉर्डिंग दाखवलं. ते रेकॉर्डिंग पाहून अभिजितच्या कपाळावर आठ्या आल्या. तू तुझं काम चालू ठेवले आहे ना? अभिजित म्हणाला. यस छोटे साहेब, आपले लोक कॉलेज आणि घर दोन्ही ठिकाणी आजपासून कामाला लागले. पण मला मागच्या 2 आठवड्यांचा रिपोर्ट हवा आहे, अभिजित म्हणाला. ते पण काम सुरू आहे. एक सांगायचं होतं पण ते इम्पॉर्टंट आहे की नाही ते माहीत नाही, जॉन म्हणाला. अभिजित काय म्हणाला. 2 आठवड्यापूर्वी मोठे साहेब, मोठ्या मालकीन आणि पाल साहेब एका रेस्टॉरंटमध्ये भेटलेले, जॉन म्हणाला.
अन तू मला हे आत्ता सांगतोय? काय बोलणं झालं? अभिजितने थोडं उत्सुकतेने विचारलं. बोलणं काय झालं ते कळलं नाही. फक्त ते लोक भेटले हे माझ्या माणसाने काल सांगितले, जॉन म्हणाला.